एकच वादा एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। हिमायतनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे किनवट दौऱ्यादरम्यान भव्य स्वागत करण्यात आले। या प्रसंगी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पत्रकार परिषदही घेण्यात आली। या प्रसंगी हिमायतनगर तालुका अध्यक्ष वामनराव मिराशे, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे व शीतल सेवनकर उपस्थित होते व आदी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही उपस्थित होते। पत्रकारांशी बोलताना माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी हिमायतनगर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याची दिली माहिती। राष्ट्रवादीकडून जरा स्वबळावर निवडणुका लढवल्या करा असं सांगितलं जाते। असं आहे की महायुतीची आमची तयारी आहे आणि पातळीवर महायुतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार जरूर करू आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस लढायला तयार आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 100% जागेवर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे। त्यामुळं प्रस्तावाची वाट बघतोय, तसंच आम्ही सोबळाचा नारा देणार। सर, या बाकी सर्व निवडणुकीची आपल्याकडून तयारी चालू आहे, पण आता येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची आपली रणनीती आहे? सर, काय रणनीती राहणार? निवडणुकीला उतरायची, जिंकायसाठी उतरायचं, रणनीती दुसरी काय असणार? सर, हिमायतनगर शहरामध्ये अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती, नंतर 2.5 वर्षानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून शिवसेनेची सत्ता आणली। त्यानंतर तुम्ही काय सांगणार की आता सध्यामध्ये काय कशी परिस्थिती राहणार? का काँग्रेसवर सत्ता आहे? बीजेपी सोबत आपले गठबंधन होणार आहे का? मी अगोदरही सांगितलं की तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आमची चर्चा होईल, परंतु आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष। जरी आम्ही वर युतीमध्ये असलो तर आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही। त्यामुळं आमच्यासोबत जो कोणी बसायला तयार असतील त्यांची चर्चा करू, अन्यथा सोहळावर आमची तयारी आहे।